आधार बनतो. त्यांना वास्तविक आयुष्यातल्या आनंदापेक्षा हे व्हर्च्युअल यश जास्त आकर्षक वाटू लागतं आणि इथेच व्यसनाचा धोका सुरू होतो. म्हणजे एक प्रकारचं आभासी आयुष्य जिथे त्यांना हवं तसं प्रेम आणि ओळख मिळते. अगदी. आणि याच संदर्भात त्यांच्या खोलीत सापडलेली ती 8 पानी सुसाईड नोट, हो, ती खूप काही सांगून जाते. त्यात रडणाऱ्या इमोजीसोबत सॉरी पप्पा असं लिहिलं होतं. पण एक वाक्य असंही होतं, तुम्ही आम्हाला कोरियन्सपासून दूर करण्याचा प्रयत्न केला, पण आता तुम्हाला कळेल की आमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. या नोट्समधनं एक मोठा विरोधाभास दिसतोय. तो काय? एकीकडे पालकांना दुःख दिल्याबद्दल अपराधीपणाची भावना आहे म्हणून सॉरी लिहिलंय, पण दुसरीकडे आपल्या त्या ऑनलाईन जगाबद्दल प्रचंड ठामपणा आहे. जणू काही ते सांगत होते की तुम्ही आमचा मोबाईल नाही तर आमचं आयुष्यच काढून घेतलं आहे. बरोबर. त्यांच्यासाठी कोरियन फॅन ही ओळख त्यांच्या मूळ ओळखीपेक्षा जास्त महत्वाची बनली होती. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्यांच्या खोलीतल्या भिंतीवर लिहिलेलं वाक्य, मी खूप एकटी आहे. आय एम व्हेरी व्हेरी अलोन. हो, 3 बहिणी एकत्र राहत होत्या एकाच खोलीत, तरीही प्रत्येकीला एकटेपणा जाणवत होता. हे कसं शक्य आहे? हीच आजच्या डिजिटल युगातील सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. त्या शारीरिकदृष्ट्या एकत्र होत्या, पण मानसिक आणि भावनिकदृष्ट्या आपापल्या डिजिटल जगात हरवल्या होत्या. त्यांचा संवाद एकमेकींशी किंवा पालकांशी नव्हता, तर त्यांच्या ऑनलाईन मित्रांशी आणि त्या आभासी पात्रांशी होता. त्यामुळे एकाच घरात राहूनही त्या प्रचंड एकट्या होत्या. म्हणजे कुटुंबातील संवादाचा अभाव हे एक मोठं कारण आहे. नक्कीच. थोडक्यात मोबाईलवरून झालेला एक साधा वाद हे फक्त निमित्त ठरलं. हो, वरवरचं कारण. त्यामागे ऑनलाईन जगाचं व्यसन, आभासी ओळखीचा पगडा आणि त्यातून आलेला टोकाचा एकटेपणा ही खरी कारणं होती. अगदी बरोबर. आणि ही घटना आपल्या सगळ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे सोडते. कोणता? जेव्हा एखादा आभासी जगच कोणासाठी वास्तव बनतं, त्यांची ओळख बनतं, तेव्हा ते जग त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्यांची ओळखच पुसून टाकण्यासारखं असू शकतं. छंद, आवड आणि जीवघेणं व्यासन यामधली रेषा किती पुसट असू शकते हे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. अगदी. आणि तेच खूप चिंताजनक आहे.